माऊलींच्या वारीमध्ये मोठा अपघात. सासवडवरून जेजुरीला निघालेली माऊलींची वारी. त्यांनी चालत असताना अचानक एक मोठा ट्रक वारीमध्ये घुसला. वारकरी पळू लागले, पण ट्रकचा वेग प्रचंड असल्यामुळे 3 महिलांचा जागीच अंत झाला. तर अनेक वारकऱ्यांची परिस्थिती ही चिंताजनक बनली आहे. खरं तर आषाढी वारीमध्ये अचानक घडलेला हा अपघात पाहून महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला. पण खरा सगळ्यात मोठा धक्का जेव्हा बसला, जेव्हा ट्रकच्या ड्रायव्हरने सांगितलं या अपघातामागचं खरं कारण. 13 जुलैच्या सकाळी या अत्यंत वेदनादायी घटनेवर ही घटना घडलेली आहे. अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांनी सोशल मीडियावर तीव्र दुःख व्यक्त केले, पण जेव्हा या ट्रकच्या चालकाला पोलिसांनी खाली उतरवलं, त्याला ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली, तेव्हा या अपघाताचं त्यांना जे कारण सांगितलं ते ऐकून अख्खा महाराष्ट्र हादरला. दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसायला सगळ्यांना असं वाटलं होतं की हा हा अपघात ड्रायव्हरच्या कोणत्या तरी चुकीमुळे किंवा दारू पिण्यामुळे झाला असेल किंवा गाडीतल्या बिघाडामुळे झाला असेल. पण तो ड्रायव्हर 70 वर्षाचा अनुभवी माणूस आणि त्याचा जो ट्रक होता तो ट्रक वारकऱ्यांच्या सामानाचा होता. मग असं असताना देखील तो ड्रायव्हर सकाळी वारकऱ्यांच्या गर्दीत का घुसला? मग नेमकं काय घडलं होतं? ड्रायव्हरने नेमकं असं कोणतं कारण सांगितलं की ज्यामुळे अख्खा महाराष्ट्राची झोप उडाली आहे? मित्रांनो, संपूर्ण घटना आपण सविस्तर पाहूया. त्याआधी ASA मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पोलिसांसमोर त्यांनी काय तो धक्कादायक खुलासा केला की ज्यामुळे सगळे वारकरी हादरले? कोणता तो असा अपशकुन घडला होता की ज्यामुळे हा अपघात घडला? काय आहे या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघातामागचं खरं कारण? चला जाणून घेऊया आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये. माऊलींच्या वारीमध्ये एक अत्यंत वेदनादायी प्रसंग आज सकाळी घडला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल सासवडमध्ये मुक्कामी होती. सासवडकरांनी माऊलींची अभूतपूर्व स्वागत केले. रात्री सर्व वारकरी पांडुरंगाच्या भजनात रमून शांततेत विश्रांती घेतली. पण आज सकाळी वारी सासवडवरून जेजुरीच्या दिशेने निघणार होते. पण कुणी आयुष्यात अशी कल्पनाही केली नसेल की हा धक्कादायक प्रसंग घडेल. पहा, नेमकं असं काय झालं की कोणती जी मुख्य पालखी सोहळा निघण्यापूर्वी काही असे वारकरी आणि दिंडे पुढच्या मुक्कामाच्या दिशेने थोडे लवकर निघतात. खरं तर 32 किलोमीटरचं अंतर होतं. सकाळी 6 वाजता सासवड करून वारी निघाली होती. आता 32 किलोमीटर अंतर म्हणजे वारी संध्याकाळी 6 किंवा 6:30च्या दरम्यान पोहोचणार होती. पण त्याच्या आधी काही वारकरी आणि त्यांची वारकऱ्यांच्या गाड्या या मागे पुढे निघल्या. पुढे मुक्कामाच्या दिशेने थोडे लवकर निघतात. आणि आज सकाळी देखील असंच काहीतरी घडलं होतं. पण कोणालाच माहिती नव्हतं. ज्या वाऱ्या आज पुढे गेल्या, ज्या दिंड्या पुढे गेल्या, त्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा त्यांचा प्रसंग घडेल. पण सगळ्यात महत्वाचा धक्का तिथे बसणार होता जेव्हा ड्रायव्हर या घटनेचा जो खरा कारण होतं ते सांगणार होता. खरं तर आज सकाळी सांगली जिल्ह्यातील डिग्रस परिसरातील काही महिला आणि इतर वारकरी अत्यंत उत्साहाने टाळ मृदुंगाच्या गजरात जेजुरीकडे पाऊल टाकत होते. जेजुरी हे साक्षात खंडोबाचे स्थान असल्याने प्रत्येक वारकऱ्याला भऱ्यांची उधळण पाय व्हायची होती. विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचं होतं. सासवड ते जेजुरी या रस्त्यावर प्रशासनाने सुरक्षतेसाठी एका बाजूने वारीचे मार्ग आणि एका बाजूने वाहने सोडण्याची व्यवस्था केली होती. अत्यंत शिस्तीमध्ये सगळं घडत होतं. पण नियतीच्या मनात आज काहीतरी वेगळं होतं. अत्यंत दुःखद अशी घटना जी घडली आहे, ज्याची कल्पना हे कुणालाही नव्हती. पुढे जे घडणार होतं, ट्रकचा भयानक अपघात, पण त्याचं कारण जेव्हा ड्रायव्हरनं सांगितलं, त्यानंतर सगळ्यांना सर्वात मोठा धक्का बसला. सकाळचे काही तास उलटले. वारी जेजुरीच्या अगदी जवळ जवळ आली होती. भोंगळे पाय घेऊन लोक चालत होते. महापरिसरात पोहोचली. त्यानंतर वारकरी आनंदात विठुनामाचा गजर करत होते. पण अचानक वारीच्या मागच्या बाजूने येणारा मोठा ट्रक वेगाने मर्यादा ओलांडून चालकाच्या नियंत्रण सुटल्यासारखा थेट चालत आला. वारकऱ्यांच्या दिशेने तो आला. जो ट्रक होता सुरुवातीला ही दिंडी पुढे पुढे चालत होती. आता संख्या अतिशय कमी होती, कारण की मुख्य दिंडी पाठीमागून येत होती. आता हा जो ट्रक होता तो बाहेरचा नव्हता. चक्क वारकऱ्यांचा जो शिधा असतो, त्यांचं सामान असतं, तर तोच वाहून नेणारा हा नेहमीचाच ट्रक होता. वारकऱ्यांच्या पुढे मागे चालणारा हा ट्रक होता. त्यामुळे तो ट्रक जरी मागे पुढे चालत असला तरी त्याला कोणाची भीती वाटत नव्हती. पण आज अक्षरशः त्या ट्रकचा आवाज बदलला. कारण की तो ट्रक एक अनियंत्रित झाल्यासारखा पुढे येऊ लागला.
सुरुवातीला सगळ्यात आधी हा ट्रक जो आला, तर तो ट्रक पुढे पुढे आल्यानंतर त्या वारकऱ्यांचा टेम्पो आणि 20 वारकऱ्यांनी त्या ठिकाणी तिथे धडक दिली. आता ट्रक ट्रकच्या धडकेनंतर वारीत एक मोठी पळापळ आणि गोंधळ निर्माण झाली. सगळ्यात पहिले दणका त्याने दिला ज्यावर वारकऱ्यांचा टेम्पो आला होता. आता त्या टेम्पो सोबत तिथे 20 वारकरी देखील होते आणि पाठीमागून जोरदार धडक बसल्याने कुणाला काही कळालं नाही नेमकं झालं काय. आता अपघात तर तिथे घडला होता. पुढील 10 मिनिटांमध्ये जे सत्य बाहेर येणार होते त्याने सगळ्या देशामध्ये खळबळ उडाली होती. खरं तर त्या ट्रकने जो ट्रक होता तो त्या टेम्पोला धडकला आणि अख्खं आनंदाचं वातावरण एका सेकंदाच्या आत मोठ्या किंकाळ्यामध्ये बदललं. लोक रस्त्याच्या कडेला उड्या मारू लागली, कारण की त्या अपघातात भीषण जो अपघात होता त्यामध्ये भीषण सांगली जिल्ह्यातील 3 महिला होत्या, त्या जागीच मृत्युमुखी पडल्या होत्या. तर त्या अपघातात कच्च्या जे रस्ता होता त्यावर सुद्धा गेल्या. यामुळे भरपूर काही गोष्टी सांडल्या सुद्धा होत्या. आता त्यामध्ये या ज्या महिला होत्या या कदाचित त्या फार पाठीमागे असल्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला. त्या गेल्या, पण त्यानंतर 10 ते 15 मिनिटात काही अशी गोष्ट घडली त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर 15 ते 16 वारकरी होते, ते देखील या महिलेसोबत तिथे होते. तर त्यांचा देखील परिस्थिती अत्यंत क्रिटिकल बनवली होती. आता घटनास्थळी नेमकं काय वातावरण होतं? ही जी घटना होती, ही घटना घडली खरी. इथे 3 महिला वारकरी आणि 15 ते 16 महिला वारकऱ्यांसोबत काही दुसरे सुद्धा वारकरी होते. हा विषय इथे घडला. आता त्यानंतर सोशल मीडियावर अनेक कमेंट येत आहेत. गोष्टीचा पूर आला आहे, की लोक एका प्रकारे वारीला लागले, तर काही लोक त्या ड्रायव्हरला बोटं ठेवत आहेत. पण कारण आता उघडकीस येणार होतं, जे कारण सगळ्यात भयानक होतं. आता अपघातानंतर जेजुरीच्या रस्त्यावर अत्यंत ताणतणावाचं वातावरण निर्माण झालं. तोपर्यंत ही खरी बातमी पाठीमागून आली. सोबतच पाठीमागे जी मुख्य वारी होती ती सुद्धा येत होती. आजूबाजूच्या वारकऱ्यांनी जेजुरीचे विश्वस्त मंगेश होन यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी कसलाही विलंब न करता बचाव कार्य सुरू केले. जखमी वारकऱ्यांना तातडीने नजदीकचे जो ग्रामीण रुग्णालय होते तिथे दाखल करण्यात आलं. डॉक्टरांचं पथक उपचार करत होतं. बाहेर नातेवाईक आणि इतर वारकऱ्यांचा आक्रोश, काळजाचा ठोका चुकवणारा. तिघांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे रुग्णालयातील जे वातावरण होतं ते सुद्धा प्रचंड तणाव आणि ताणतणावाचं झालं होतं. सोबत सासवड ते जेजुरी मार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे आता या बातमीकडे लागले होते, की नेमकं काय निघतंय. सोशल मीडियावर लोक विचारत होते, की वारीची शिद्धा वाहून नेणारे जे ट्रक होते, गेले अनेक वर्ष या मार्गावर तो जाणारा ट्रक ड्रायव्हर कडून अशी कशी चूक झाली? तो ड्रायव्हर काय पिऊन चालवत होता का? असे लोक म्हणत आहेत. काही तांत्रिक बिघाड झाली होती का? तोपर्यंत आता पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं होतं. दुसरीकडे यांचे उपचार सुद्धा चालू होते. त्याने सगळ्या मोठी गोष्ट त्यांनी सांगितली, ज्याने सगळ्यांना मोठा धक्का बसणार होता. मग काय होता तो अपशगुन, की ज्याने इतका हा दुर्दैवी प्रसंग घडला? आता सगळं ते सत्य त्या ठिकाणी बाहेर येणार होतं. अपघाताचा भीषण संताप आणि संतप्त पाहून अक्षरशः काही लोकांनी सुरुवातीला ड्रायव्हरवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी ड्रायव्हरला गर्दीतून बाहेर काढलं. पोलिसांनी त्याला ठाण्यात आणून चौकशी सुरू केली. तेव्हा ड्रायव्हरचं लायसन्स, कागदपत्र तपासलं. तेव्हा हा ट्रक जो होता तो नांदेडचा होता आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे ट्रक ड्रायव्हरचं वय 70 वर्ष होतं. 70 वर्षाचे आजोबा हे वारकरीमध्ये त्या ठिकाणी दरवर्षी सेवा द्यायचे. आता ते सांगू लागले, सगळ्यात आधी ते रडू लागले. ते म्हणाले, हे जे काही झालं